आज आपण न्यू रेसिपी बनवणार आहोत। खूप मस्त अशी भाजीपाला तुमच्याकडे नाही का, किंवा असेल जरीही पण तेच ते भाजीपाला खाऊन कंटाळा आलाय का, तर चला आपण न्यू रेसिपी बनवणार आहोत। इतकी मस्त अशी भाजी लागते, खूपच मस्त लागते। तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळेस नक्कीच भाजी ही बनवाल। मी इथे मसूरची डाळ घेतलेली आहे 1 वाटी। छान मस्त स्वच्छ आपल्याला 2 ते 3 पाण्याने ही मसूरची डाळ धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने आपल्याला ही मसूरची डाळ छान अशी धुवून घ्यायची आहे। खूप मस्त अशी ही भाजी होते आणि झटपट रेसिपी आहे। कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही आपल्याला। छान अशी मस्त आपल्याला ही मसूरची डाळ धुवून 1 ते 1.5 किंवा 2 तास आपल्याला हे भिजत घालून ठेवायची आहे। मस्त अशी छान मुरते, खूप लवकर ही डाळ मुरते, जास्त वेळही लागत नाही या मसूरच्या डाळीला भिजू घालायला। चला तर आपण तर ठेवून देऊ, 2 तास वेट करू। बघू शकता, तर चेक करू आपण कशी आपली डाळ भिजली, कशी मुरली ते बघू शकता। किती मस्त अशी टम्म अशी फुगलेली आहे, बघू शकता। एकदम अशी आपली ही कटोरी पूर्ण अशी भरती आलेली आहे डाळ। तर आपली डाळ अशी ही मुरलेली आहे, बघू शकता तुम्ही। बघा इथे जसे 2 तुकडे आपल्या डाळीचे होत आहेत। मस्त अशी डाळ छान अशी फुलल्या गेली आहे। चला तर आता हे पूर्ण पाणी आपल्याला एक्स्ट्राचं डाळीमधलं वरचं काढून घ्यायचं आहे। पूर्ण पाणी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि डाळ जी आहे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। एकदम याची बारीक पेस्ट करायची आहे। आणि डाळ भिजवलेलं जे पाणी आहे ते आपण पुन्हा आपण भाजीला पण यूज करू शकतो। ते आपण 2 ते 3 पाण्याने डाळ धुवून घेतलेलीच आहे। ते पाणी छानच असतं डाळीचं, ते पण आपण भाजीला पण यूज करू शकतो। आता याचं एक वाटण करून घ्यायचं आपल्याला, एक बारीक पेस्ट अशी। याला बारीक करून घेऊ आता। खूप मस्त अशी ही भाजी लागते। तुम्ही जर एकदा ही भाजी बनवली तर तुमच्या जिभेवरची टेस्ट अजिबात तुम्ही विसरणार ना। परत तुम्हाला ती भाजी खावीशी वाटेल आणि तुम्ही नक्कीच बनवाल। इतकी मस्त अशी ही भाजी लागते। अशा पद्धतीने आता हे आपण सगळं मिश्रण काढून घेऊ। खूप मस्त अशी लागते। आपल्या फ्रीजमध्ये खूप भाजीपाला असतो, पण तेच ते खाऊन कंटाळा येतो आपल्याला। तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवू शकता। खूप मस्त अशी ही भाजी लागते। त्यामध्ये आपण कोथिंबीर घालू, भरपूर असं कोथिंबीर घालायचं आहे आपल्याला। आता यामध्ये आपले मसाले टाकायचे, हळद, चटणी, मीठ वगैरे हे सर्व आपल्याला मसाले टाकायचे। मी इथे 1 चम्मच हळद घातलेली आहे। तर लाल तिखट घालू आपण थोडंसं, आणि मीठ घालायचं, थोडंसं जिरं पावडर घालू। खूप मस्त अशी भाजी लागते, झटपट अशी रेसिपी आहे। 1 चम्मच जिरं पावडर पण घातलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण। अशा प्रकारे सर्व चटणी मीठ लागलं पाहिजे। तुम्ही हाताने पण करू शकता, मी चम्मचच्या सहाय्याने करत आहे, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे पूर्ण आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। खूप मस्त अशी भाजी होते, तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। तर यामध्ये मी उभा कट करून कांदा घालायचा आहे आपल्याला। अशा तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। इथे एकदम असे पतले कट केलेले आहे, बघू शकता तुम्ही कांदा असा। अशा प्रकारे आपल्याला कांदा घालून पूर्ण आता हे एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे खूप मस्त अशी ही रेसिपी लागते। तुम्ही या भाजीला काय नाव द्याल ते नक्की कमेंटमध्ये सांगा। बघू शकता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। मस्त असं झालेलं आहे एकजीव मिश्रण आपलं। अशा प्रकारे चला तर आता आपण तेल गरम ठेवू तिकडं कढई। मस्त असं आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपल्याला जसं आपण भज्जी काढतो, जसे पकोडे काढतो, तसंच आपल्याला हे काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे खूप मस्त अशी ही भाजी होते। अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे। मस्त असं तेल एकदम आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे, एकदम असं कडक तेल होऊ द्यायचं, तेव्हाच आपल्याला यामध्ये ही भजी काढून घ्यायची आहेत। तुम्ही याला भजी पकोडेसुद्धा म्हणू शकता, कारण की ऑइली बिलकुल होत नाही ते एकदम असं गरम तेल झाल्यावरती। बघू शकता अशा मस्त तळल्या गेलेल्या आहेत। आता आपण याला काढून घेऊ। तुम्ही झाऱ्याने सुद्धा काढून घेऊ शकता। मला इथे चम्मचने सोपं वाटते, तर मी चम्मचच्या सहाय्याने काढून घेत आहे। बघू शकता तुम्ही मस्त असे तळल्या गेलेले आहेत। चला तर आता आपण याला काढून घेऊ। एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे। चला तर आणखीन आपण थोडेसे तळू।
तुम्हाला ज्या साईजची पाहिजे त्या साईजची तुम्ही करू शकता. तुम्ही ही भाजी जर तुम्ही एकदा खाल्ली तर या भाजीपुढे तुम्ही सर्व भाज्या विसरून जाल. सर्व भाज्या फिकी आहेत या पुढे. इतकी मस्त अशी ही भाजी लागते. तुम्ही एकदा बनवा ही भाजी. खरंच सांगते ना, खूपच असं मस्त भाजी ही लागते. कोणी पाहुणे वगैरे जर तुमच्याकडे येत असतील किंवा भाजीला जर काही तुमच्याकडे नसेल, कोणी आलं घरी अचानक, तर तुम्ही ही भाजी एक वेळेस तुम्ही नक्की बनवा. खूप मस्त अशी ही भाजी लागते आणि बनायलाही खूप सोपी अशी आहे. 10 मिनिटामध्ये तर भाजी रेडी होते. खूप अशी मस्त ही भाजी लागते. बघू शकता मस्त असे तळले गेले. आता हे आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये. बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला काढून घ्यायचे आहे. चला तर आता त्याच तेलामध्ये मी थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे, जास्त होत होतं. तर तेलामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. मस्त असा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर त्यामध्ये मी 2 मिरच्या घातलेल्या आहेत. ते पण आपल्याला असं परतून घ्यायचं. थोडं कढीपत्त्याचे पानं घालत आहे मी यामध्ये. मी वाळलेला कढीपत्ता घातलेला आहे. यामध्ये थोड्याशा मोहरी घातलेल्या आहेत. ते पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. तर यामध्ये थोडंसं मी लसूण घालणार आहे. लसणाला पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जसं आपण आपल्या भाज्या फोडणी देतो तर त्याच पद्धतीने आपल्यालाही फोडणी द्यायची आहे. तर यामध्ये मी 1 टोमॅटो बारीक असं कट करून घेतलेलं आहे. ते टोमॅटो यामध्ये घालायचे. तुम्ही ग्रेव्ही पण घालू शकता टोमॅटोची मिक्सरमध्ये काढून. अशा प्रकारे आपल्याला मस्त परतवून घ्यायचं आहे टोमॅटो. थोडंसं टोमॅटोमध्ये मीठ घालूया आपण. याने काय होईल, आपले टोमॅटो एक लवकर असं सॉफ्ट होईल, मऊ शिजला जाईल लवकर. थोडंसं मी टोमॅटो घातलेलं आहे, अर्धा चम्मच. आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे की भाजीमध्ये आपल्याला एकदम थोडे असे मसाले, चटणी, मीठ वगैरे घालायचं आहे. कारण की आपण अगोदरही पण घातलेलं होतं त्या मिश्रणामध्ये. त्यामुळे आपल्याला थोड्या प्रमाणातच आपल्याला चटणी, मीठ घालायचं आहे. आपण तिकडे पण एक चम्मच, अर्धा चम्मच असे मसाले घातले होते. अशा प्रकारे आपल्याला टमाटरही पूर्ण असं बारीक करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही एखादा मिनिट प्लेट पण झाकून ठेवू शकता. मस्त असे सॉफ्ट होतात. 1 ते 1.5 मिनिटामध्ये मस्त असं टोमॅटो आपलं बघू शकता तुम्ही एकदम असं सॉफ्ट असं झालेलं आहे. तर मी यामध्ये थोडंसं आलं खिसून घातलेलं आहे. अद्रक थोडंसं खिसून घातलेलं आहे. खूप मस्त अशी टेस्ट येते अद्रकाने. नक्की घाला तुम्ही अद्रक. तर थोडेसे आपण यामध्ये कोथिंबीर घालू. त्याला पण असं छान परतवून घेऊ. बघू शकता तेल असं मस्त सुटायला लागलेलं आहे आपलं. बघू शकता जेवढी छान अशी फोडणी झाली तेवढी छान अशी भाजी होते. तर यामध्ये थोडीशी मी हळद घालणार आहे. परत थोडीशी हळद. तर लाल तिखट घालू आपण. हळदीला मस्त आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे छान असं मस्त परतवून घेऊ. तर यामध्ये आपण लाल तिखट घालू 1 चम्मच. तर परतवून घ्यायचं आहे आपल्याला छान असं. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. अजिबात गॅस आपल्याला फुल करायचा नाही. तर यामध्ये मी असा मसाला घातलेला आहे. त्याला पण आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे छान. चिमूटभरच मी मसाला घातलेला आहे यामध्ये. नाही घातला तरीही पण चालते, स्किप करू शकता तुम्ही. बघू शकता मस्त असे कमी गॅसवर आपल्याला ही फोडणी करायची आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे 1 ग्लास. अशा प्रकारे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे मी. आता एक छान अशी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर यामध्ये 1 चम्मच जिरं पावडर घालायचं आहे. आणि थोडेसे आपण यामध्ये आता कोथिंबीर घालू. तुम्ही आणखीन सुद्धा थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता. मस्त बघू शकता किती मस्त अशी वरी तर्री आलेली आहे. मस्त आपल्याला छान अशी एक खळखळ अशी उकळी येऊ द्यायची आहे. बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आपल्या फोडणीला. छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. मस्त अशी छान उकळी आलेली आहे बघू शकता. त्यात सर्व जे आपण तळून घेतले ते यामध्ये टाकून द्यायचे आहे. बघू शकता टाकल्याच नंतर किती छान अशी भाजी दिसत आहे आपली. 2 ते 3 मिनिटांमध्ये ही भाजी मस्त अशी शिजून रेडी होते. बघू शकता तुम्ही किती छान अशी दिसत आहे. आता यामध्ये प्लेट पण झाकून ठेवू शकता किंवा अशी शिजू देऊ शकता तुम्ही. ही भाजी 2 ते 3 मिनिटांमध्ये मस्त शिजते अशी बघू शकता. मस्त अशी छान उकळी आलेली आहे आणि कलर पण बघू शकता तुम्ही भाजीचा किती छान असा आलेला आहे.
खूप मस्त अशी ही भाजी रेडी होते आणि खूप छान लागते. बघू शकता, भाजीच्या कलरूनच समजत असेल की आपली भाजी ही किती छान अशी मस्त रेडी झालेली आहे. झटपट अशी ही रेसिपी आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील. बघू शकता किती मस्त